चहा. अरे किती एफर्ट्स घेशील माझ्यासाठी? एक कटिंग चहा आणण्यात कसला आला एफर्ट? अरे राज, मी फक्त चहाबद्दल नाही बोलत आहे. तू जे माझ्यासाठी ओव्हरऑल सगळे एफर्ट्स घेतोयस त्याबद्दल बोलतेय. दिसतायत तर तुला माझे एफर्ट्स? ऑब्विसली दिसतायत म्हणूनच तर बोलतेय. अगं मग हो ना इम्प्रेस. राज थांबव हे. तुला आधी पण सांगितलंय हे चुकीचं आहे. अगं त्यात चुकीचं काय? मला तू आवडतेस आणि तेच मी तुझ्यापर्यंत कन्वे करतोय. झालंय ते कन्वे. मग मी आवडत नाही का तुला? तसं नाहीये रे, पण हे नॉर्मल नाहीये. कसं सांगू तुला? काय नॉर्मल नाहीये? राज तू समजून घे. तू बॅचलर आहेस, चांगल्या कामाला आहेस. तुला कोणतीही मुलगी हो म्हणेल. मग तू का नाही? कारण मी एक विडो आहे, म्हणजेच विधवा. आणि तुझं तर लग्नही झालेलं नाहीये. सो तू तर अशी बोलतेस जसं तुला एखादा असाध्य रोग जडलाय. अरे कसं सांगू तुला? हे नॉर्मल नाहीये. कारण माझा जेव्हा नवरा गेला तेव्हा मला असं वाटलं सगळं संपलंय. मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येकाची माझ्याकडे बघण्याची नजर आणि माझ्याशी असलेलं वागणं मला वारंवार जाणीव करून देत होतं की मी नॉर्मल नाहीये. म्हणजे? चल सांगते. जेव्हा माझा नवरा गेला तेव्हा मला असं वाटलं माझी माणसं माझ्यासोबत सो कॉल्ड नॉर्मल राहतील. पण मला हे माहीत नव्हतं की विधवा या शब्दाचं वजन इतकं जड असेल. बाकीच्यांचं जाऊ द्यात, माझ्या घरातल्यांनाही मी जड होईल. नातेवाईकांनाच नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही समारंभात सण उत्सवात मला बोलावणं अशुभ वाटू शकतं. लग्नाचा विचार केला तरी मला असं सांगितलं जातं की एखादी मुलगी घटस्फोटीत किंवा विधवा असेल तर तिचं लग्न एकतर विदूर, घटस्फोटीत किंवा वयाने खूप मोठ्या माणसाशी होऊ शकतं. आणि तू मला लग्नासाठी विचारल्यावर मला विचित्रच वाटणार ना रे. म्हणून आता माझं ठरलंय की हा पुढचा प्रवास एकटीनेच करायचा. एकंदरीत मला असं वाटतंय की तुझ्यासाठी ही जडच आहे. काय? तू स्वतः. हे बघ, तुझा नवरा गेला त्यात तुझी काहीच चूक नव्हती. सर्वात आधी तर तू स्वतःला हे सांग की तू नॉर्मल आहेस. तू माणूस आहेस, तुलाही भावना आहेत आणि त्या दुखावल्याही जातात. त्याहूनही अधिक तू एक इंडिपेंडेंट, कॉन्फिडंट, खूप छान शिकलेली आणि खूप सुंदर मुलगी आहेस. जे मला दिसतंय ते तुला का नाही दिसत आहे? अगं 1856 म्हणजे 170 वर्षापूर्वी विधवा पुनर्विवाहाचा कायदा आला. आपण तर 21व्या शतकात आहे. तुम्ही घटस्फोटीत आणि विधवा मुलींनी पहिले तर स्वतःला नॉर्मल समजा, तर हा समाज तुम्हाला जगण्याची संधी देईल. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि कदाचित तुलाही मी आवडतो. मला एवढंच दिसतं. मुलगी घटस्फोटीत असो वा विधवा, तिच्याकडे याच नजरेने पाहिलं पाहिजे ज्या नजरेने आपण नववधूकडे पाहतो, म्हणजेच नॉर्मल. समाजाचं माहीत नाही, पण या विचाराची सुरुवात मी माझ्यापासून करेन. अरे पण जस्ट ओपन द विंडो अँड लेट द सनलाईट कम इन. मग अजून एक एफर्ट घेशील माझ्यासाठी? का नाही? तू बोल ना, काय करू? चंद्र, तारे, सूर्य काय आणू तुझ्यासाठी? बोल फक्त तू. अरे तुझा फिल्मीपणा बंद कर रे. विल यू हेल्प मी टू ओपन दॅट विंडो? एक मिनिट. डिड यू जस्ट प्रपोज्ड मी? अरे मूर्ख, तुझं काही पण असतं. सामर्थ्य तुझा